नमस्कार, मी मेघा. महाराष्ट्र न्यूज 7च्या नागपूर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते. घेऊया नागपुरातील बातम्यांचा सविस्तर आढावा. केंद्र सरकारने लागू केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 2.5 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांकडून आंदोलन केलं जातंय. या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता नागपुरात विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून शहरातील इंदिरा चौक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शीख आणि मुस्लिम धर्मांचे नागरिक सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अहंकार सोडून 3ही कृषी कायदे परत घेतल्यास देशात सुख समृद्धीचे वातावरण परत नांदेल असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। ये जो काले कानून 3 कानून आए हैं, हम मोदी से ये वो करते हैं, अपील करते हैं कि इसको जितनी जल्दी से जल्दी हो सके वापस लीजिए। वहाँ हमारे किसान भाई दिल्ली में तीनों बॉर्डरों पे आज पिछले 75 दिन से बैठे हैं। 200 लोग वहाँ से लापता हैं और 200 लोग वहाँ शहीद हो गए हैं। जितनी जल्दी से जल्दी हो सके तीनों काले कानून वापस लिए जाएं। जय जवान जय किसान। आज का आंदोलन किसान भाइयों के हक में है और जो भी इंसानियत को प्यार करने वाले लोग हैं, जो भी अनाज खाते हैं, वो सब यहाँ पे धरातल के ऊपर एकत्रित हुए हैं किसानों को समर्थन देने के लिए। किसान होगा तो हम सब हो गए और ये किसान को बर्बाद करने के साथ साथ देश को बर्बाद करने की और अग्रसर है जो हमारी भारतीय जनता पार्टी की सरकार है। आपका नाम, आपका परिचय? मेरा नाम गुरविंदर सिंह और दीदी का नाम लाली मिर्ची, गुरुनानकपुरा कमेटी के प्रधान। आज की डेट में मेरा ये कहना है कि मैं ये कहना चाहता हूँ, जो 80 दिन से जो आंदोलन चल रहा है हरियाणा या पूरे देश के अंदर में, मेरा ये कहना है मोदी जी से, अमित शाह से, जो भी तुम ये हिटलरशाही कर रहे हो, दादागिरी कर रहे हो, लोगों को परेशान कर रहे हो, ये करना छोड़ दो। नहीं तो देश के अंदर में आज जो किसानों ने आंदोलन छेड़ा हुआ है, आने वाले टाइम के अंदर में ऑल ओवर इंडिया ट्रांसपोर्ट कांग्रेस दिल्ली आह्वान करेगी। हमारे ट्रक वाले जितने भी है, ये भी पूरे ऑल ओवर इंडिया के अंदर में जहाँ गाड़ी जाएंगी वहीं पर गाड़ियाँ रोक देंगे, क्योंकि डीजल का रेट, पेट्रोल का रेट भी आसमान छूते जा रहा है। तो मेरा ये कहना है मोदी जी से कि भैया जो भी हिटलराइज छोड़ के जो काले कानून 3 हैं इसको वापस ले लीजिए और उसके बाद में जो भी है किसानों के साथ में बैठाओ। और आज जो तो आप बैठे भी हो, जो राजा बन के जो प्रजा ने तो आपको बैठाया है, आपको जो कुछ उन्होंने सीट पे बैठाया और जो कुछ उन्होंने आपको समाधान दिया है, और आप उसका समाधान ना रखते हुए आज उनको किसानों को परेशानी में डाल के रखा हुआ है। 80 दिन हो गए हैं, वो क्या नाम इसका ठंड में बैठे हुए हैं, उनको खाने पीने की सुविधा बराबर नहीं हो पा रही है। आपने पानी बंद कर दिया है, लाइट बंद कर दिया है। ये क्या आपकी दादागिरी चल रही है? अगर ऐसा ही करोगे तो जैसे सद्दाम हुसैन का हाल हुआ वैसे आपका हो जाएगा। नागपूर पोलीस मुख्यालयात कोरोना लसीकरणाचे लसीकरण करण्यात आले. पोलीस हॉस्पिटल आणि क्लिनिक इथेही पोलिसांना लसीकरण करण्यात आलं असून कोरोना योद्धा म्हणून पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांपाठोपाठ पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलिसांचे लसीकरण करण्यात येत आहे. अगदी आपलं साधारण इंजेक्शन असतं त्यापेक्षाही कमी त्रास होतो आणि कोणत्याही प्रकारचं त्याचं रिएक्शन किंवा हे जाणवत नाही. आज 200 वॅक्सिन देण्यात आले आहे. त्यानंतर त्या संबंधित एरियामध्ये राहणारे जे कर्मचारी आहेत त्या कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटल्समध्ये कोरोनाच्या काळामध्ये पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी हे सगळ्यात जास्त प्रमाणात संक्रमित झालेले होते आणि हेच लोक होते की त्यावेळेस किंवा समाज जेव्हा घराच्या आतमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला होता, हेच लोक होते की जे योद्ध्यासारखे फ्रंट लाईनवर काम करत होते. त्यामुळे शासनाची जी योजना आहे की या लोकांना पहिले वॅक्सिनेटेड झाले पाहिजे, त्यांना वॅक्सिन देण्यात आले पाहिजे, ही चांगली योजना आहे. आणि त्याच्यामुळे की जे पोलिसांकरता अतिशय सुरक्षित आणि हे लोक सगळ्यात जास्त मॉबच्या किंवा जिथे कुठे जास्त जमाव असतो त्याच्या सानिध्यात येतात. त्यामुळे यांना देणं आवश्यक आहे. पोलीस दलात वॅक्सिनेशनची कोविशिल्ड वॅक्सिनेशनची सुरुवात झालेली आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे आपण पोलीस हॉस्पिटलमध्येच त्याची सुरुवात केलेली आहे आणि वरिष्ठ अधिकारी रेड्डी साहेब, जळके साहेब यांच्या उपस्थितीत आज आपण ती सुरुवात केलेली आहे. आजच्या दिवशी 200 कर्मचाऱ्यांना SMS गेलेले आहेत आणि हे वॅक्सिनेशन विलिंगनेस असल्यामुळे जे कर्मचारी इच्छुक असतील ते या ठिकाणी येऊन घेतील. सोमवारपासून कॉर्पोरेशनकडनं 16 हॉस्पिटल्स वेगवेगळ्या ठिकाणची ती त्यांनी ऑलरेडी नोटिफाय केली आहेत आणि तिथे
मेडिकल स्टाफला यापूर्वी वॅक्सिनेशन झालेलं आहे. तिथलेच 16 हॉस्पिटल्स आम्हाला अलॉट होतील आणि ही सगळी पिनकोड बेस्ड आणि ऑटोमॅटिक SMS जनरेटेड सिस्टीम असल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या सेंटर्सचा त्या सेंटर्सची जी लिमिटेशन्स आहेत आणि त्यांची जी संख्या आहे त्या दिवसाची ते बघून SMS जातील आणि त्या SMS वरती सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात कुठल्याही स्लॉटमध्ये कर्मचारी येऊन त्या ठिकाणी आपलं व्हॅक्सिन घेऊ शकतात आणि त्यानंतर पुन्हा त्यांना ते व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर जो सेकंड डोस 28 दिवसांचा असतो त्याचाही पुन्हा SMS येईल आणि मग त्या सेंटरला जाऊन त्यांनी पुन्हा 28 दिवसांनी सेकंड डोस घेणं अपेक्षित आहे. आपले साधारणतः 8,500च्या आसपास अधिकारी कर्मचारी नागपूर पोलीस दलात आहेत. तर 16 सेंटर्स जर फुल्ली फंक्शनल सुरू झाले तर आम्ही एक्सपेक्ट करतोय 8 ते 10 दिवसात सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पूर्ण व्हॅक्सिनेशन. नाही, बेसिकली जो सेंट्रल गव्हर्नमेंटने जो कोविन म्हणून ॲप आहे त्याची जी सगळी नावं आणि जो सगळा डाटा आहे तो ऑलरेडी सगळ्यांचा घेतलेला आहे आणि सगळ्यांना व्हॅक्सिन द्यावं लागेल किंवा सगळे घेतील या अपेक्षेने सगळी सिस्टीम ऑलरेडी इन प्लेस आहे. पण विलिंगनेस असल्यामुळे तयारी सगळ्यांची ठेवली जाते. ज्या पर्सेंटेजने कर्मचारी येतील ते सगळे कव्हर होतील. पण तयारी मात्र जी आता आहे ती 100% कव्हर होईल अशा पद्धतीने सेंट्रल गवर्नमेंट ने करून दिली. बेसिकली सुबह 9 से 5 बजे तक है, दिन में कभी भी आ सकते हैं आणि इट्स टोटली सेफ, कोई रिएक्शन और इसका सवाल नहीं है. मैक्सिमम मेडिकल पैरामेडिकल स्टाफ ने इसके पहले लेके भी ड्यूटी की है. वी आर ऑल्सो एक्सपेक्ट कि हमने वैसे भी कोविड योद्धा बन के अभी तक काम किया है तो आफ्टर टेकिंग वैक्सीन ऑल्सो वी विल बी ऑन ड्यूटी. और अगर किसी को कोई तकलीफ है तो वो ऑब्जर्वेशन के टाइम पीरियड के बाद में अगर होता है तो अकॉर्डिंगली उनको ट्रीटमेंट की प्रोवाइड किया. यस उनको SMS के हिसाब से उनको सहूलियत दी गई है कि वो जिस टाइम स्लॉट में आके करना चाहिए वो 2 घंटे के लिए उनको वैसे सहूलियत दी. राज्यात अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या उच्च व शिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना मातोश्री नाव देण्याचा निश्चय उदय सामंत यांनी केलाय. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांसोबत बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी मुलीच्या वसतिगृहाचं उद्घाटन मी केलं आणि त्या ठिकाणी मला धन्यवाद दिले पाहिजे तिथल्या विद्यापीठाला की त्या विद्यापीठानं त्या वसतिगृहाला मातोश्री असं नाव दिलेलं होतं. आणि म्हणून मी निर्णय घेतला की आईचं प्रेम ज्या पद्धतीनं घरामध्ये मिळतं त्याच पद्धतीचं प्रेम मुलांना वसतिगृहामध्ये मिळावं ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठानं जो निर्णय घेतला तो अतिशय स्तुत्य निर्णय आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये नवीन उभारलेल्या वसतिगृहाच्या शासकीय इमारती आणि भविष्यात होणारी वसतिगृह किंबहुना याच्या पूर्वीच्या वसतिगृहांना देखील हे नाव देता येईल का याचा देखील मी अभ्यास करणार आहे. परंतु यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जी सगळी वसतिगृह आहेत ती मातोश्री वसतिगृह त्या नावानं नावारूपाला आहेत. राज्यपाल महोदयांच्या बाबतीमध्ये माझ्या खात्याच्या बाबतीमध्ये देखील काय काय परीक्षांच्या बाबतीत झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी परवा देखील एका कामानिमित्त राज्यपाल महोदयांची भेट घेतलेली होती. त्यावेळी देखील मी सांगितलं की राज्यपाल महोदय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यापेक्षा नक्की सिनियर आहेत. ते लोकशाही मानणारे आहेत. ते मुख्यमंत्री होते, राज्यसभेचे सदस्य होते, आज राज्यपाल आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीला अनुसरून असलेला आम्हाला पाहिजे असलेला निकाल ते लवकरात लवकर घेतील याची खात्री मला आहे. आज महाराष्ट्रामध्ये एकच आंदोलन झालं नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीच्या संदर्भात देखील आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं. मला असं वाटतं की त्या आंदोलनाकडचं लक्ष डायव्हर्ट व्हावं यासाठी हे भाजपनं केलेलं आंदोलन आहे. नागपूर शहरामधील संविधान चौकात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतील सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असून स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशी लागू करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे. किसानों पर पुलिस दमन नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. किसान विरोधी कृषि कानून रद्द करो, किसानों को हमी भाव देना होगा. देशातलं मोदी सरकार सध्या दिल्लीच्या बॉर्डरवर शांततेने जे काही शेतकरी आंदोलन करतात आहे त्या सगळ्यांना जवळपास देशाचा शत्रू समजून त्यांना बंदिस्त केलेलं आहे. त्यांच्यावर नाना प्रकारचे जे काही पोलीस दमन आहे ते दमनचक्र त्यांनी चालवलेलं आहे. आणि त्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जे काही याचा रस्ता रोकोचा कॉल दिलेला आहे त्याच्या समर्थनार्थ आज आम्ही इथं या ठिकाणी निदर्शनं करत आहोत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मोदी सरकार सत्तेत बसायच्या पूर्वी त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी लागू करू. स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी लागू करणे यांच्याच्याने काही जमलं नाही आणि आता हे संपूर्ण शेती क्षेत्र अदानी अंबानी सारख्या आणि तत्सम बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हवाले करण्याचं कारस्थान यांचं सुरू आहे.
एक मुद्दा आणखीन याच्यामध्ये आहे. कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल की सर्व उद्योगधंदे चौपट झालेले असताना देशाचा जो GDP आहे, देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती वाचवली शेतकऱ्यांनी. आणि याचा नेमका फायदा घेऊन त्या शेतीतून फायदे उपटण्याचे जे प्रकार आहे ते मोदी सरकार या कायद्याच्या माध्यमातून करत आहे. ना विरोधी पक्षाला जुमानत, ना शेतकऱ्यांची जी काही एकजूट व्यापक दिसून राहिली त्याला जुमानणारं नाही आहे. हे मोदी सरकारने लक्षात घ्यावं की सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या दृष्टिकोनातून शेतकरी एकत्र आलेला आहे तो एका प्रांताचा शेतकरी नाही. भलेही हरियाणा पंजाबच्या लोकांना दिल्ली जवळ पडत असल्यामुळे तिथली संख्या जास्त असेल, पण ज्या महापंचायती संपूर्ण देशभर चालू आहेत त्या प्रकारामध्ये किंवा 26 जानेवारीला ज्या ट्रॅक्टर रॅलीत झाल्या त्या केवळ दिल्लीत नाही झाल्या, ते बंगलोरमध्ये झाल्या, त्या केरळमध्ये झाल्या, त्या अन्य ठिकाणी झाल्या. सर, आपण दिल्लीच्या संदर्भात बोलले. दिल्लीमध्ये आज दिल्लीमधूनच निघालेली एक गोष्ट जी संपूर्ण भारतामध्ये फॉलो केली जात आहे. नागपुरामध्ये इंदिरा चौकामध्ये मोठं आंदोलन होत आहे. आपण वेगळं आंदोलन करतायत, ते वेगळ्या जागी आंदोलन करतायत, त्यामागे काय भूमिका? आपलं त्याला समर्थन नाही का? नाही, सगळ्यांना समर्थन. मग वेगळे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक आंदोलन करतात. आज त्या तुमच्या बोरखेडी टोल नाक्यावरही आंदोलन. इथं 500 शेतकऱ्यांच्या संघटना आहे. ज्या पद्धतीने ज्यांना जिथं शक्य असेल त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्याचं काही समर्थन नसायचं काही कारण. गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. तसेच संपर्कात असलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील अनिल देशमुख यांनी केले. त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी या मागणीसाठी शहर शिवसेनेच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारने दरवाढ कमी करावी अशी मागणी महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या नीतीचा विरोध करण्यात आला असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. मोदी जिसके पापा है वो सरकार में जय भवानी, रामदेव बाबा मुर्दाबाद. महिलांचे सुद्धा रोजगार बंद झालेले आहेत, बिझनेस छोटे मोठे बंद झालेले आहेत आणि सगळीकडून पैशाची सगळ्यांना तुटतुटा मिळत आहे. त्याच्यानंतर ही केंद्र सरकार सिलेंडरचे भाव वाढत आहे. सगळ्या महिलांचा बजेट संपलेला आहे, म्हणजे पूर्ण फिनिश झालेला आहे सगळे. आणि त्याच्यानंतर हे लोक वाढवत आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही तीव्र मोठा आंदोलन करू आणि केंद्र सरकारला दाखवून देऊ कि हमारा सिलेंडर के भाव सगळ्यात पहले कमी पाहिजे, पेट्रोल के भाव कमी पाहिजे. आज संविधान चौक पे नागपुर शहर शिवसेना द्वारा मोर्चा निकाला गया है. केंद्रीय सरकार द्वारा बढ़ाई गई नीतियों से, बढ़ाई गई एक्साइज ड्यूटी से, आने वाले बजट में बढ़ाई गई दरों से पेट्रोल और डीजल दर संपूर्ण भारत में इस कदर पहुंच गया है कि लोगों को अपने वाहन चलाना मुश्किल हो गया है. यातायात में जो परिवहन के साधनों से जो जीविकापार्जन कर रहे थे लोग, डीजल के भाव बढ़ने की वजह से वो यातायात महंगा हो गया है, ट्रांसपोर्टेशन महंगा हो गया है. देश के ऊपर एक आपदा है, 100 को पार करने जा रहा है पेट्रोल, डीजल बढ़ रहा है. इससे जो त्रासदी आई है, शिवसेना ने एक सांकेतिक धरना के थ्रू बैलबंडी के ऊपर गाड़ियों को चढ़ाने के बाद इस मोदी सरकार को चेतावनी दे रही है यहाँ पे शहर शिवसेना माननीय उद्धव साहब के नेतृत्व में महाराष्ट्र में कि पेट्रोल और डीजल के भाव तुरंत कम करके लोगों को रियायत दी जाए. पेट्रोल डीजल के भाव इतने बढ़ गए हैं कि जनता की, सर्वसाधारण जनता जो है उनका आर्थिक बजट जो है वो सब ये हो गया है, बिगड़ गया है. इसलिए हम ये सर्वसाधारण जनता के हिसाब से ये आंदोलन कर रहे हैं. गिट्टी खतान चौकात वाहतूक पोलीस आणि विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी नियम पाळल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल असं गिट्टी खतानचे पोलीस निरीक्षक राजपूत म्हणाले. तसेच चालान पेंडिंग असलेल्यांना त्यांची जाणीव करून देण्यात आली व त्याबरोबरच स्मार्ट नाकाबंदी ॲप त्यांना समजून सांगण्यात आल्याचं राजपूत यांनी सांगितलंय. आगे जाना नहीं, पप्पा मम्मी को छोड़ देगा, उनको सबको बताना है, ठीक है. मुझे भी बताना है, टीचर को बताना है जाके अपने आज से पढ़ा करके, ठीक है. बताओगे बंद है, अभी जाना नहीं, जब खुलेगा तभी जाने का है. वो टीचर बंद होने के बाद में यहाँ से क्रॉस करना है. ही जी कारवाई आहे ही पेंडिंग चालांची कारवाई चाललेली आहे. म्हणजे कळत न कळत कधीतरी सिग्नल जंप होतात किंवा मग झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या येऊन थांबतात किंवा ट्रॅफिकचे व्हायोलेशन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी चलानची कारवाई केली जाते. अशा वेळेस काही लोक चलान भरत नाही, तर ते न
तर ते भरत नाही, तर ते न भरल्याने मग ते त्यांच्यावर पेंडिंग राहतात. अशा वेळेस आमच्याकडे स्मार्ट नाकाबंदी ॲप्लिकेशन आहे, त्याच्याद्वारे आणि आमच्या डिव्हाइसमध्ये आम्ही ते चेक करतो. गाड्या थांबवून सिग्नलवर जर गाड्या असतील तर आम्ही मधोमध थांबून त्या गाड्या चेक करतो, त्या स्कॅनिंग करतो आणि त्यांच्यावर जर चलान पेंडिंग असेल तर त्यांना ते शो करतो, त्यांना त्याची फोटो वगैरे दाखवतो. ते म्हणतात, काही म्हणतात की आम्हाला प्रूफ दाखवा, तर आम्ही त्यांच्याकडे आमच्या डिव्हाइसमध्ये फोटो वगैरे असतात पहिलं चलान केलेले, ते आम्ही त्यांना दाखवतो. त्यांचं समाधान होतं आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून ते तो दंड जो आहे तो आकारला जातो, तो आम्ही वसूल करून घेतो. काही वेळेस आर्ग्युमेंट होतं की त्यांना माहीत नसतं, कळत न कळत हायवेला खूप स्पीडमध्ये जातात आणि त्यावेळेस 183च्या कारवाया आमचे जे व्हेकल्स असतात हायवेला असतात तर त्यांच्या मार्फतची कारवाई केली जाते, तेही पेंडिंग असतात. त्यानंतर काही नो पार्किंगचे पण असतात, कधी पार्किंग लावून गाड्या गेलेल्या असतात, तर कळत न कळत आपण सुद्धा वाहतुकीचे जे नियम तोडतो त्याच्यावर सुद्धा कॅमेऱ्यां थ्रू आमचे CCTV लागलेले आहेत, त्याच्या थ्रू सुद्धा ती कारवाई होत राहते. त्याच्यामुळे ते चलान पेंडिंग होतात. तर चलान पेंडिंग आहे की किंवा नाही हे वाहन चालकाने पहिले खात्री करून घ्यायची आहे. जवळच आपल्याला जर माहीत नसेल तर जवळच कुठेतरी चौकामध्ये आमचे अंमलदार उभे असतात, त्यांच्याकडे जाऊन डिव्हाइसवर चेक करून घ्यायचं की माझ्याकडे किती पेंडिंग आहे किंवा चलानची कारवाई झालेली किंवा नाही, आणि ते पेड करावे. त्याच्यामुळे ही मोहीम सुरू आहे. ही मोहीम आमची गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे आणि बऱ्यापैकी त्यासाठी लोकांनी प्रतिसाद दिला आहे. आपण बघतात की सर्वजण प्रतिसाद देत आहेत. तर प्रत्येकाला आमचं एकच आव्हान आहे की आपापल्या गाडीचे चालन असतील तर ते पेंडिंग असेल तर ते भरून घ्यावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. तर आपण विद्यार्थ्यांना पण काही हो. सध्या आमचा वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. आम्ही विद्यार्थ्यांना चौकात थांबवून किंवा सिग्नलला जर आले, त्यांच्याकडे सायकली असतात, त्यांना आम्ही समजून सांगतो की कुठल्याही प्रकारे तुम्ही सिग्नल क्रॉस करायचं नाही. नंतर त्यांना वाहतुकीचं प्रशिक्षण दिलं जातं त्यांना, आणि त्यांना सांगितलं जातं की स्टॉपिंग लाईन काय आहे, झेब्रा क्रॉसिंग काय आहे, सिग्नल कधी लागतो किंवा तो कधी संपल्यानंतर जायचं, रेड सिग्नल काय आहे, ऑरेंज सिग्नल काय आहे, ग्रीन सिग्नल काय आहे. शाळेच्या वेळामध्ये आमचे काही अधिकारी, आमचे अंमलदार हे चौकामध्ये सिग्नलला थांबून किंवा मग शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांचं समजवलं तर सांगितलं जातं आणि त्याचं पालन होतंय. जर एखादा विद्यार्थी किंवा 2-3 विद्यार्थी जर सायकलीने जात असतील आणि ते जर व्यवस्थित आपल्या म्हणजे सिग्नल लागले थांबलेले आहे तर आपोआपच त्याचा परिणाम हा शेजारच्यावर होतो आणि आपोआपच ते वाहतुकीचे नियम पाळतात. त्या वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे कसं होतं की अपघाताचं प्रमाण कमी होतंय आणि त्याच्यामुळे एक शिस्त लागते वाहतुकीला. एकाचं बघून दुसरा करतो, दुसऱ्याचं बघून तिसरा करतो आणि विद्यार्थ्यांमार्फतच ते जर गेला तर तो एक चांगला संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतो जनतेला. नागपूर सुधार प्रन्यासाला बरखास्त न करता तिचे पुनरुज्जीवन करून त्याला पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्याच्या आग्रही मागणीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याचं पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे. पर्यंत घडला आहे तो नागपूर सुधार प्रन्यासमुळे घडला. 1936 साली नागपूर विकासासाठी स्थापन झालेली संस्था अद्यापही नागपूरमध्ये कार्यरत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 27/12/2016 मागील सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने एक निर्णय केला आणि दिनांक 16 ऑगस्ट 2019 च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. परंतु कोणताही अशा प्रकारचा जो निर्णय असतो तो निर्णय मंत्रिमंडळाने जरी पारित केला तरी तो राज्याच्या विधानसभेत आणून विधिमंडळाची त्याला मंजुरी घ्यावी लागते आणि त्यानुसार काम करावं लागतं. त्यामुळं विधिमंडळात तो प्रस्ताव आला नाही आणि विधिमंडळाने तो पारित केला नाही. यामुळं आज तरी या अंमलबजावणीसाठी संबंधी नागपूर सुधार करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला होता त्याची आवश्यकता दिसून येत नाही आणि तो निर्णय आम्ही या ठिकाणी आज रद्दबातल ठरवलेला आहे. तद्वतच नागपूर सुधार प्रन्यास या संस्थेच्या 7 योजना होत्या आणि त्या 7 योजनांमध्ये गुंठेवारीसुद्धा हा एक विषय होता. ज्या शहराच्या लगत रेशीवरती ज्या नवीन वसाहती त्या ठिकाणी बसलेल्या होत्या त्यांचा विकास करणे, त्यासाठी योग्य प्लॅनिंगची गरज असणे हे सगळं लक्षात घेऊन 27 ऑगस्ट 2019ला जो यांनी GR काढलेला होता तो GR सुद्धा रद्द करण्याविषयीच्या सूचना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूरचा पालकमंत्री या नात्याने मी केलं आहे आणि या सर्व सूचनांना आजचे पशुसंवर्धन मंत्री
नामदार श्री सुनील केदार यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं आणि अशा रीतीनं हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारने नागपूर सुधार प्रन्यासाला बरखास्त न करण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर सुधार प्रन्यासाला पुनरुज्जीवन करून त्याला पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली असून यावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतलाय. केवळ राजकीय फायद्यांसाठीच सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुन्हा तरी राजकीय फायद्याकरता हा निर्णय मागे घेतलेला आहे. यामध्ये अनेकाचे इंटरेस्ट त्या ठिकाणी आहे. अनेकाजवळ NITचे प्लॉट्स आहेत. NITचा निर्णय मागे घेणे म्हणजे नागपूर शहराच्या जनतेवर प्रचंड अन्याय करणे आहे. पुन्हा एकदा या नागपूरमध्ये अनरेस्ट तयार करणं आहे. महानगरपालिका नासूप्र या 2 संस्था त्या ठिकाणी ठेवणे म्हणजे जनतेला या ठिकाणी हेलपाटा पुन्हा मारावा लागणार आहे. आणि हा निर्णय तर नेत्याकरता घेण्यात आलेला आहे. ज्यांचे प्लॉट्स NITचे आहे, ज्यांना NITकडनं प्लॉट डेव्हलप करून घ्यायचे आहे, अशा लोकांसाठी घेतलेला निर्णय आहे. नागपूर तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत गांधीबाग बगीच्यामध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. फिर्यादी मोहम्मद मेहंदी असद अली हैदर यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हसन, शहबाज तथा अन्य 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल दिनांक 5/2/2021 रात्री 9 वाजताच्या सुमारास मोमीनपुरा येथील तकिया दिवासा परिसरातील हैदरी मस्जिदच्या बाजूला अजहर अली आणि त्याचा भाऊ जमात अली हे बसले होते आणि त्याच वेळेस इनायत अली वल्द शौकत अली हैदरी हा तिथून जात होता. त्यावेळेस अजहर अली आणि जमात अलीला वाटले की हा आपल्याकडे रागाने घुर्यात पाहत आहे, म्हणून त्यांनी त्याला शिवगाळ केली आणि 2 थापड्या मारल्या. त्यावेळेस इनायत अलीचा मोठा भाऊ इम्रान अली वल्द शौकत अली हैदरी हा आपल्या लहान भावाला घेऊन घरी घेऊन गेला. हा वाद तिथेच संपला होता. परंतु हा कशा करता आपल्याला घरून पाहतो म्हणून अजहर अली, त्याचा भाऊ जमात अली, हसन अली, शहबाज अली आणि अन्य 3 लोक रात्री 11-11:30 वाजताच्या सुमारास इनायत अली वल्द शौकत अली हैदरी याच्या घरी गेले आणि जाब विचारलं. याच्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये आपसात मारामारी झाली. त्यावरून पोलीस स्टेशन तहसील येथे फिर्यादी मोहम्मद मेहंदी उर्फ अजहर अली वल्द शौकत अली हैदरी वय 18 वर्ष याच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 130/2021 कलम 326, 147, 148, 149, 427 भादेवचा गुन्हा नोंद असून यामध्ये आरोपी इम्रान अली, इनायत अली, एहसान अली, असगर अली, कामिल अली, जिसान अली, सुजात अली असा विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला इम्रान अली वल्द शौकत अली यांनी आरोपी अजहर अली, जमाल अली, हसन अली, शहबाज अली, विक्की अली आणि अन्य 2 विरुद्ध रिपोर्ट झाल्याने त्यांच्या विरुद्ध सुद्धा पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 131/2021 कलम 326, 143, 147, 148, 149 भादविरोधी गुन्हा नोंद केलेला असून हे दोन्ही कुटुंब नातेवाईक आहेत आणि नातेवाईक असून यांच्यात असं विशेष कारण झगड्याचे नाही, पण एक कौटुंबिक स्पर्धा असल्यामुळे त्यांच्यात वाद होत असतात आणि अटक सत्र सुरू आहे आणि सध्या परिसरात शांतता आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7.